पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा आपल्याकडे शिल्लक आहे हे केंद्र सरकारनं सांगितलंय. पण अशा परिस्थितीमध्ये लोक पॅनिक सिच्युएशन मध्ये येऊन जनाब संजय राऊत यांच्यासारखी काही लोक आणि विरोधक जाणीवपूर्वक लोकांना पॅनिक करून जास्तीचं इंधन खरेदी करण्यासाठी भाग पडतायत. गॅसचे बाटले जास्तीचे आपल्याकडे भरून ठेवण्यासाठी संजय राऊत भाग पाडतायत. संजय राऊतांनी देखील सांगितलंय की माझ्याकडे नॅचरल गॅसची पाईपलाईन असताना देखील मला सिलेंडर हवंय. अशा पद्धतीच्या मानसिकतेमुळे लोकांना पॅनिक निर्माण करण्याचं काम केलंय आणि त्यामुळं आपण लोकांना रॉकेल देण्याचा निर्णय घेतलाय. परंतु संजय राऊत काय म्हणतायत की रॉकेल हे हिंदुत्वाचं तीर्थ आहे. संजय राऊत, काय तुमची भाषा? हिंदुत्ववादाचं तीर्थ काय आहे आणि हिंदुत्ववाद काय आहे हे सांगण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका. तुम्ही काँग्रेसचं तीर्थ प्यायला लागलात. काँग्रेसच्या तीर्थावर आता तुमचा उदरनिर्वाह होतोय. त्यामुळे तुम्ही काँग्रेसच्या तीर्थाचा विचार करा. सोनिया गांधींच्या पायावर तुम्ही अख्खा पक्ष नेऊन घातला. राहुल गांधींची गुलामी करण्यामध्ये आता तुमची उरलेली हयात जाते आणि तुम्ही रॉकेलचं तीर्थ हिंदुत्वाचं तीर्थ आहे असं म्हणून गप्पा मारता. या भानगडीमध्ये पडू नका. आधी आपला पक्ष सांभाळा, स्वतःची खासदारकी सांभाळा. खरात प्रकरणावर दोषींवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. खरातला बेड्या ठोकल्यात. या प्रकरणामध्ये एसआयटी अंतर्गत चौकशी देखील सुरू आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. फक्त राजकीय धुळफेक करण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे. संजय राऊत, तुम्ही कुणाकुणाची नावं घेतायत, परंतु तुमच्याच सांगण्यावरून संजय राऊत यांच्या दबावापोटी दारणा धरणातून या खरात बाबाला पाणी देण्यात आलं होतं. त्याबद्दल संजय राऊत बोलणार आहात का? तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख असताना या खरात बाबाच्या दबावापोटी महाविकास आघाडी सरकारनं त्यावेळेला शेतकऱ्यांचं पाणी हे खरात बाबाच्या आश्रमाला दिलं, या भोंदू बाबाच्या आश्रमाला दिलं. त्याचा खुलासा आधी केला. संजय राऊत यांनी सांगितलं पाहिजे की कुणाच्या दबावापोटी महाविकास आघाडी सरकारनं उद्धवजी ठाकरे यांनी या धरणातलं पाणी या भोंदूबाबाला दिलं. याचं उत्तर आधी महाराष्ट्राला द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक्साईज ड्युटी पेट्रोल आणि डिझेलवरची कमी करण्याचा निर्णय घेतलाय. डिझेलवर तर 0% एक्साईज ड्युटी असेल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जनतेच्या हिताचे निर्णय घेतायत. आपली धाव उरणपर्यंत नाही आणि तुम्ही इराणच्या गप्पा हाणायला लागलात. तुमचा पक्ष उरणपर्यंत तुम्हाला वाढवता येत नाही, त्याचं अस्तित्व उरणपर्यंत शिल्लक नाही आणि इराण प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तुम्ही सल्ले देतायत. या सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे आणि पुढे जातोय. तुमच्यासारखे काही लोक अफवा पसरवण्याचं काम करतायत आणि भारत हा पॅनिक सिच्युएशन मध्ये जाईल यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत. परंतु इथली जनता सुज्ञ आहे, तुमच्या अफवांवर विश्वास ठेवणार नाही. ज्यांना आपला पक्ष उरणपर्यंत वाढवता आला नाही त्यांनी इराणवर सल्ले देऊ नयेत. उभाटा गटामध्ये ठाकरे गट विरुद्ध राऊत गट असं द्वंद्व रंगलंय आणि हा सामना येणाऱ्या काळामध्ये आणखी रंगात येणार आहे. कारण उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी यांना बाजूला ठेवण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जात आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत नाहीत अशा पद्धतीच्या बातम्या पेरण्याचं काम देखील संजय राऊत यांच्या गटाकडनं केलं जात आहे आणि आदित्य ठाकरे यांची बदनामी कशी होईल हे संजय राऊत बघतायत. कारण संजय राऊतांना माहिती आहे की आदित्य ठाकरे येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत यांना खासदारकीचं तिकीट देणार नाहीत. आपली खासदारकीची टर्म संपल्यानंतर आपल्याला काँग्रेसच्या वळसणीला जाऊन बसावं लागणार हे संजय राऊतांना माहिती आहे. त्यामुळे आत्तापासनं आदित्य ठाकरेंची बदनामी करणं, उद्धवजी ठाकरे यांची बदनामी करणं याचं काम संजय राऊत यांच्या गटाकडनं सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राऊत गट विरुद्ध ठाकरे गट हा सामना अधिक रंगतदार होईल. कारण सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि खासदारकीसाठी संजय राऊत कुठल्याही थराला जाऊ शकतात. आपला जन्म हिंदुत्वासाठी आणि शिवसेनेमध्ये झाला असा दावा जनाब संजय राऊत करतात. संजय राऊत, तुमचं हिंदुत्व उरलंय कुठं? तुम्ही तर सोनिया गांधी, राहुल गांधींची गुलामी करण्यामध्ये धन्यता मानतायत. नाव उद्धव ठाकरेचं घ्यायचं, उबाटा गटाचं घ्यायचं आणि राहुल गांधींचा प्रचार प्रमुख म्हणून, राहुल गांधींचा प्रवक्ता म्हणून कामगिरी करायची.
हे तुमचं धोरण झालंय. तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडलेत आणि सोनिया गांधींचे गुलाम होण्यामध्ये धन्यता मानली. आता खासदारकी मिळवण्यासाठी राहुल गांधींचा अजेंडा आणि काँग्रेसचा अजेंडा रेटण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे. आणि हे उद्धवजी ठाकरेंनी ओळखलंय, आदित्य ठाकरे यांनी देखील ओळखलेलं आहे. ज्या पद्धतीनं राहुल गांधी या देशामध्ये अफवा पसरवण्याचं काम करतायत, अगदी तशाच अफवा पसरवण्याचं काम संजय राऊत देखील करतायत. कारण त्यांना माहिती आहे, अफवा पसरवल्या, अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरच राहुल गांधी संजय राऊत यांना पक्षप्रवेश देतील आणि खासदारकीचं तिकीट देतील. त्यामुळं राहुल गांधींच्या सांगण्यावरून, काँग्रेसच्या सांगण्यावरून संजय राऊत अफवा पसरवतायत हे उद्धवजी ठाकरे यांनी पूर्त ओळखलंय. त्यामुळे संजय राऊत फार दिवस उभाटा गटामध्ये शिल्लक राहणार नाहीत, ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील. जनाब संजय राऊत, अफवा पसरवण्याचं काम करू नका. तुम्ही अफवा पसरवत असल्यामुळेच पॅनिक सिच्युएशन निर्माण होते आणि लोक रांगा करायला लागलेत. आपल्या देशामध्ये 2 महिन्यापुढील इतका इंधन साठा शिल्लक आहे. होर्मुझ खाडीतून भारताला इंधन आयात करण्यासाठी परवानगी आहे आणि भारताचा तिरंगा बघून आपल्या सगळे जहाजं ही सोडली जात आहेत. परंतु संजय राऊत जाणीवपूर्वक या देशामध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे, पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करतायत. तुमची इच्छा आहे की या देशामध्ये अराजकता माजावं, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व अतिशय सक्षम आहे. संजय राऊत, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान या देशाची अवस्था काय झाली बघा. पाकिस्तानमध्ये 350 रुपये लिटर पेट्रोल आणि डिझेल आहे, तर आपल्याकडे देशात किमती वाढू दिल्या नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सारखं सक्षम नेतृत्व आहे. तुम्ही मात्र अफवा पसरवण्याचं काम करू नका.